हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि स्टॉक मार्केट बंद आहे आणि 45 डेज ट्रेडिंग चॅलेंज जो आपला सुरू आहे त्यामध्ये आज आपल्याला आहे ब्रेक. तर ट्रेडर्सची एक लाईफ असते ज्यामध्ये त्याला फिरायला असणं गरजेचं आहे, कारण की माइंडमध्ये खूप स्ट्रेस भरते. हे ते करता करता आणि सायकोलॉजी बरोबर आली पाहिजे त्यामुळे. तर आज आम्ही निघालो आहे घुमाला आणि आता तिथे जाऊ आणि एन्जॉय करू. तिथे आहे मंदिर आहे म्हणते आणि पार्क आहे म्हणते. तर तुम्हाला मी आता दाखवतो की तिथचा मंदिर आणि पार्क कसा आहे. आपल्यासोबत आहे हा बारीक मामाचा मुलगा, माझी ताई, मामा मामी दुसऱ्या गाडीवर आणि ते समोर चालत आहे. तर मेकरहून ते हिवरा आश्रम आहे 15 ते जवळपास 20 किलोमीटर पडते, आरामात 20 किलोमीटर पडते. आणि तिथे आहे बोटिंग आहे म्हणते, लँड पार्क आहे म्हणते. तर आपण तिथे बघू आणि खूप एन्जॉय करू. तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. चला तिथे जाऊ. दिवस आज खूप चांगला आहे, तर आपण आज चांगल्या टायमिंगला निघालो आहे. असं काही जास्त ऊन नाही, जास्त आभाळ नाही, खूप चांगला वेळ आहे. आणि ट्रेडरची लाईफ अशीच असते. ट्रेडरला जास्त तर फिरणं चांगलं असते, कारण की मेंटली ट्रेडिंगमध्ये खूप डोकं लावावं लागते. त्यामुळे ट्रेडरला घुमणं खूप गरजेचं राहते, की सायकोलॉजी बरोबर राहिली पाहिजे. त्यामुळे माझं तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की मी फिरायला निघालेलो आहे. आणि तसं पण माझे जे मामा आहे हेवाले, ते त्यांचं ट्रान्सफर होत राहते, त्यामुळे आम्हाला फिरायला भेटते अलग जागी. जसं आता मामा गुजरातला होते, तर मी गुजरातला पण फिरायला गेलो, 2 महिने राहिलो होतो. त्यानंतर आता मेहकरला आलो, वाशिमला पण गेलो. तर चांगली गोष्ट फिरायला भेटू. तसं तर फॅमिलीसोबत फिरायला भेटतेच, बट एक मामामुळे अजून खूप जागी जायला भेटते. काय जागा आहे, बापरे अप्पा. मजा आली म्हणून हा चिखली रोड मेहकर आणि बुलढाणाच्या मधात येते हिवरा आश्रम. चिखली रोडने आपण आलेलो आहे आणि चिखलीचा आय थिंक समोर 15 किलोमीटर, मेहकरवरून ते हिवरा आश्रम मंदिर 15 ते 20 किलोमीटर जवळपास आहे. हे बघा, तर आता आपण पोहोचलो आहे या मंदिरामध्ये. या मंदिरचं एंट्रन्स आहेत. बोटिंग ही आहे बा इथं. तर तिकीट वगैरे राहते का मामा इथं? हो तिकीट. लहान लेकरासाठी खूप मस्त जागा आहे. हा मनर्थ, हा नाही एवढा बी हे नाही आहे ना. आम्ही माहिती आहे का त्यावेळेस फक्त आमची स्कूल होती, म्हणजे आम्ही यायच्या आधीच एक बस निघून गेली होती. त्याच्यामुळे मग आज सॅटर्डे प्रत्येक स्कूल आहे. आम्ही सॅटर्डेला नाही आलो होतो, आम्ही वेनसडेला आलो होतो. बरोबर आहे, सॅटर्डे संडे ऑफ असतो. ह्या मंदिरचा एंट्रन्स आहे. आपण जाऊ आता मंदिरच्या अंदर. आता बघू कसा आहे. इकडचा व्ह्यू खूप छान आहे, मस्त एक नंबर व्ह्यू आहे. अरे चप्पल चोरीने गेली पाहिजे बा इथून. तू भी जाएगा ना ऐसे? मंदिरचं काम सुरू आहे आणि मंदिरचं मध्ये एवढे चांगले चित्र लागलेलं बापरे.
असं वाटते मामा ते पेंट मारलेलं आहे, म्हणजे ड्रॉइंग बनवलेलं आहे, पण ते हिंदू धर्ममध्ये होतं. काय दर्शवते. अरे सनसेट पॉईंट नाही आहे तो. शकल आहे का सनसेट पॉईंट सारखी. बेटा मस्ती नाही. नशीबईन बच्चो का जे एले नेते तरी बापरे म्हटलं इकडे नेते आम्हाला आमच्या जमान्यात साला नाही जमाना म्हणजे आमचं जास्त वर्ष नाही झालं पण तरी आम्हाला आजपर्यंत नेलं साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. स्कूल आले ना काही शिका रे बा शिका काही यायच्या जवळून लेकर येईल पाहायला आलं ना लेकर बिचारे येईल घुमाले आणलं इथं चांगल्या जागेवर घुमाले आणलं. जा म्हणणार तू बैठ जा ना तेरा वजन तोडणं येत ना. नाही म्हणजे मामाला नाही जाऊ दिलं तर मामा जात आहे. जा जा जा. काय जातो आता वर तर डालीपर्यंत. इधर देख हा टायर रोड झाला आपल्याला कम्फर्टेबल. आता नजरी झालं का. हे आमच्यासोबतचे दोन लेकरांची खेळून राहिले. एक आहे 10 वर्षाचा आणि हे आहे 12 वर्षाची. कॉम्पिटिशन लागली आहे. एक झोपून घेते. भीती वाटत आहे मग उतर. भीती वाटून राहिली म्हणते आडपा तिडपाय होते जबरदस्त ना. अबे काय लेकर येले ना बसाची जागा नाही भेटली एकाच्या वर एक बसून झाला. कंटेंट 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 कंटेंट. बापरे बाप इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो. किती लेकर. अबे 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 अरे 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 बापरे तिनेच मारते. अरे कोणी सांभाळा रे बा येले यायचे सर्व कुठे गेले. वर उभा झाला त्याच्यावर उभा झाला तो काय. तर आता आम्ही इथून निघालो आणि आता मी चाललो नाश्ता करायला. कचोरी खाले आणि इकडचा पेढा 1 नंबर आहे. मी खाल्लेच म्हणा 1 नंबर पेढा आहे म्हणते इकडचा. तर आपण आता जाऊन पेढा खाऊ. पेढा खाशी ना म्हणा. हा पटनावाला पेढा पतला पेढा. हा तर आता सांगतो की इथून जो मागचा रोड आहे इथूनच आपला मंदिरचा रस्ता. इकडून आम्ही आलो आणि इकडे जायचा रस्ता होता. आता बोटिंग करायला चालू तर तो रस्ता दाखवतो तुम्हाला. बोटिंग करायला जायचा रस्ता इथून आहे ह्या आश्रमच्या साईडनं. तर जो तुम्हाला हे बोट दिसत आहे इथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं. कधी तुम्ही आले तर तुम्हाला माहीत असतं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगत आहोत बाप्पा. तुम्ही व्हिजिट करू शकता. चांगली जागा आहे असं काही प्रॉब्लेम नाही. व्हिजिट करणार आहे.
वरती आणतो. ₹20 भाडा आहे जायचं तिकडे. तिकडे माउंट टाकू आहे म्हणते बा, कोणता तरी टाकू आहे म्हणते. कोणता तरी टाकू आहे तिकडे आपल्याला. तिकडे गेल्यानंतर माहीत पडेल आपल्याला ती कोणता टाकू आहे. बुलबुलयामध्ये हरपजो नको. हे अजून एक 12 वर्षाची पोरगी बुलबुलयात चालली. अरे भटकला. जाऊ दे, ये वापस. ओ मामा नाही. मामा तुमचं वजन एवढं काऊन आहे? मला क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? वरतच पोहोचून दिलं. दी मागून दाब. अरे दाब रे. तू पूर्ण पायावर तर करली तर कधी हा दाब दाब दाब. हा आता माझ्या वेळेपासून जास्त. तर आता आपण निघालो आपल्या घरच्यासाठी आणि आपला आजचा व्लॉग आपण इथंच करूया खतम. तर आज आली खूप मजा आणि फिरण्यात पण चांगलं वाटलं. हे बाय बाय करत आहे सगळ्यांना. बाय बाय मला. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर व्हिडिओ अगर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजून मोर व्हिडिओजसाठी. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.